ते केलं नसतं तर जयदर क्षीरसागर यांच्या घरातल्या मुलांचं काय झालं? संस्था जाळली. संदीप क्षीरसागर शरद पवारांचं ऑफिस 2 माळ्याचं का 3 माळ्याचं मी स्वतः पाहिलं, पूर्ण जाळलं. आमदार कोण ते? प्रकाश सोळंके. त्यांच्या घरी तीच परिस्थिती. 2 दरवाजे त्यांच्या बंगल्याचा सगळं तोडफोड सगळं ऑफिस जाळून मोकळे. हे स्वतः मी पाहिलं. सुभाष राऊत माझ्या ऑफिसमध्ये मंत्रालयात बसला होता आणि टीव्ही चालू होता आणि मोटारे काय झालं काय झालं काय झालं हे काय झालं. आणि मग मी म्हटलं बघ, तिथून मी फोन केला SP ला. जे काही चाललंय ना ह्या हॉटेलवर सुद्धा येतील तिकडे संरक्षण द्या. पोलीस सुद्धा संरक्षण आलं. शेवटी हा निघाला आणि वाटेल मी बघतो टीव्हीवर सगळं जळालं. राख रांगोळी म्हणजे काय ते मला त्या दिवशी कळलं. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो, म्हणजे काय झालं प्रत्यक्ष पाहिलं. आणि तिथून मग नंतर मग मी प्रेस घेतली आणि सांगितलं आता मी शांत बसणार. आणि मग हे मुंडे आणि सगळी जी मंडळी जी आहे तिकडे करात मंडळी सगळी मंडळी अनेक आमचे धनगर समाजाचे जे आहेत ती सगळी मंडळी सगळी एकत्र झाली. आणि मग त्यांनी ठरवले नाही ठराव माझ्याकडे. मी राजीनामा दिला. आणि म्हटलं मला सरकारच्या विरुद्ध बोलावं लागेल. मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 16 तारखेला आणि 17 तारखेला आंबडचा लाखो लोकांचा मेळावा. मग बीडला झाला, मग हिंगोलीला झाला, मग नगरला झाला, अनेक ठिकाणी. मला त्यांना सांगायचं ज्यांनी जे होतं ना हे मंत्रिमंडळ जाण्यासाठी अरे छगन भुजबळ नाम ही काफी है. असो माहिती जी आहेत आपल्याला मिळाली पाहिजे, काय चाललंय समजलं पाहिजे म्हणून मी ते आलोय. ओबीसी घटकांची लढाई आरक्षणाची लढाई संपलेली नाही. महाराष्ट्राला देशभरामध्ये पुरोगामी म्हटलं जातं. महात्मा ज्योतिराव फुलेंपासून सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, आंबेडकरांपर्यंत आणि पुढे सगळे जे आमचे राहिल्याबाई सगळ्यांची नाव परत परत घेत आहे. या सगळ्यांनी जे काही केलं ना म्हणून त्याला पुरोगामी आपण म्हणतो आहोत. ज्या वेळा दलित समाजांना जनावरांसारखं वागवलं जात होतं, स्त्रियांना शूद्राहुनी अक्षूद्र अशी वागणूक मिळते असं महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहून ठेवलं. अशी स्त्रियांची परिस्थिती. ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिकण्यापासून बंदी होती. आणि मग या दोघांनी ठरवलं फुले दाम्पत्य दलितांना शिकवायचं, मुलींना शिकवायचं, सगळ्यांना सुसंस्कृत करायचं, सुशिक्षित करायचं.